नवी मुंबईतले भाजपचे मोठे नेते गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेंना डिवचलंय। भाजपनं परवानगी दिली तर नामोनिशाण मिटवून टाकू, नाव न घेता गणेश नाईकांनी पुन्हा एकदा शिंदेंवर निशाणा साधला। महापालिका निवडणुकीनंतर ठाणे, कल्याण आणि उल्हासनगरमधील भाजपचे कार्यकर्ते खुश नाहीत असंही त्यांनी बोलून दाखवलं। मध्ये भारतीय जनता पक्षाच्या घोड्यांचे लगाम खेचली गेली, कल्याणमध्ये सुद्धा लगाम खेचली गेली। आता ठीक आहे, ही अखिल भारतीय पक्ष भाजप आहे। पक्षाला जे अभिप्रेत आहे ते देशामध्ये, राज्यामध्ये आणि ते स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये व्हावं। आणि एकदा भारतीय जनता पक्ष शिस्तीचा पक्ष आहे, एकदा आदेश आला का तो पाळला जातो, म्हणजे कोणाच्या मनात इच्छा असो वगैरे नसतो। माझं म्हणणं आहे की या ठिकाणी भारतीय जनता पक्ष जर खुल्ली जर दिली असती तर भारतीय जनता पक्षाचा एकट्याचा सुद्धा वापर होऊ शकला, कल्याणमध्ये सुद्धा एकट्याचा होऊ शकला असता। दरम्यान गणेश नाईकांविरोधात शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे। गणेश नाईक जे काही सातत्याने बोलतायत, डायरेक्ट नाव घेणं त्यांना कदाचित अवघड जात असेल, परंतु एक निश्चित सांगतो, वारंवार चॅलेंज करायचा जर प्रयत्न केला तर आम्ही पण शांत बसणार नाही, एवढं त्यांनी ध्यानात घ्यावं। गणेश नाईक खबरदार, इथून पुढे एकनाथ शिंदे साहेबांच्या बद्दल एक शब्द जरी बोललात ना, उरल्या सुरल्या अब्रूचे धिंडवडे निघतील तुमचे। अरे तुम्ही काय आमचं नामोनिशान साफ करणार? त्यापेक्षा आधी स्वतःचं चारित्र्य साफ करा। आणि एकनाथ शिंदे साहेबांचं नामोनिशान साफ करणारा माईका लाल अजून जन्माला यायचा आहे। गणेश नाईक, औकातीत रहा।